तमिळनाडूची राजधानी चेन्नईला शनिवारी फेंगल चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला। वादळामुळे चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ 7 तास बंद ठेवण्यात आलं होतं। चेन्नईतील अनेक रस्ते जलमय झाले होते, तर खबरदारीचा उपाय म्हणून अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी देण्यात आली। अमरावती जिल्ह्यात पारा घसरलाय। 12 डिग्री तापमान असल्यानं ग्रामीण भागामध्ये शेकोट्या पेटल्यात। सकाळी व्यायाम करणाऱ्यांचा मात्र उत्साह कायम आहे। धुळ्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा घसरलाय। आज धुळ्यामध्ये 6.1 अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे। अमरावतीत कौंडिण्यपूर इथं वर्धा नदीपात्रामध्ये 1 लाख दिव्यांची रोषणाई आणि नौका स्पर्धा आयोजित करण्यात आलेली। फटाक्यांची आतिषबाजी, हजारोंची गर्दी हे या महोत्सवाचं विशेष आकर्षण ठरलं। गंगा आरतीने सोहळ्याचा समारोप झाला। मनोज जरांगे आज देवदर्शनासाठी तुळजापूर आणि पंढरपूरला निघालेत। सरकार स्थापन झाल्यानंतर अंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे सामूहिक आमरण उपोषण करणार आहेत। त्यापूर्वी जरांगे पाटील तुळजाभवानी आणि पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी निघालेत।